नमस्कार मंडळी. भाऊच्या धक्क्याचे प्रोमो आलेले आहेत आणि नक्की काय आहे प्रोमोमध्ये आणि एकंदरीतच आजचा एपिसोड कसा असेल जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. तत्पूर्वी चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. तर सगळ्यात आधी प्रोमो आहे राखीचा. भाऊ राखीवर ओरडताना दिसत आहे. कारण आपण एपिसोडमध्ये बघितले असेल की राखीने अन्न हे डस्टबिनमध्ये फेकून दिले होते. मुद्दा बरोबर आहे की अन्न फेकायला नाही पाहिजे. पण तुम्ही राखीला आणले त्याचसाठी आहे, की ती असे काहीतरी काम करेल, कंटेंट देईल, कुठेतरी ट्रिगर होईल, काहीतरी वेगळे तिचे कॅरेक्टर्स असतात आणि आपण ते बघितलेले असतात आणि राखी आहेच त्यासाठी. त्यामुळे तुम्ही या पॉइंटला तिला क्रिटिसाइज करणं हे चुकीचं आहे. कारण आपण आधी बघितलं होतं, की यांनीच आधी तिला प्रमोट केलंय, की हां, तर राखी तुम्ही शो चालवता, द राखी सावंत शो असे बरेच काही तिला म्हटलंय. तर आत्ता जर ती असे करत असेल, तर आता हे म्हणणं मला तरी चुकीचं वाटते, की तुम्ही आता तिला काही गोष्टी सांगत आहात, की हां, राखी तुम्ही चुकीचं करत आहे. राखीला चूक बरोबर या गोष्टीपासून खूप दूर आहे. तिला फक्त मेकर्सने एकच काम दिलं आहे, ते म्हणजे कंटेंट देणे आणि ती कंटेंट आपल्या परीने बेस्ट देत आहे. फक्त आता तुम्हाला ते आवडत नाही किंवा तुम्हाला असं वाटत असेल, की हां, आता जो हा सीझन आहे शेवटवर आलाय आणि आता राखीचं काम संपलं आहे. म्हणून तुम्ही तिला जर क्रिटिसाइज करत असाल, तर हा ठीक आहे तुमचा प्लॅन आहे. बट राखी हेच करत असते. राखी काही वेगळं करत नाही. हे तुम्हाला आधी पण माहीत होतं. त्यामुळे आता ही खूप म्हणजे वेळ खूप निघून गेलेली होती. तर हा पहिला प्रोमो होता. त्यानंतर दुसरा प्रोमो आपण बघितला. संकेतला भाऊनी विशाल 2.0 म्हटलाय. कारण की तो विशालची शॅडो आहे असं काहीतरी म्हटलंय. बट जर आपण एपिसोड बघितले, तर एपिसोडमध्ये असं कुठेही दिसत नाही. संकेतचा आपला एक वेगळा गेम आहे. तो टास्कमध्ये खूप छान खेळतो. आपल्या या टास्कच्या बेसिसवरच तो पहिल्यांदा कॅप्टन पण झाला होता. तिथे काही विशाल येऊन त्याने म्हणजे विशालने त्याला काही सपोर्ट केला नव्हता किंवा विशालने जे म्हटले तेच संकेत फॉलो करतो असंही आपल्याला एपिसोडमध्ये दिसत नाही. त्यामुळे संकेतला विशाल 2.0 म्हणणं हे मला तरी अगदी चुकीचं वाटते आणि ते कुठेतरी असं संकेतला डिमोटिव्हेट किंवा डिमोरलाईज करण्यासाठी दिसत आहे. कारण आपल्याला दिसतच आहे, की मेकर्सचे जे फेव्हरेट्स आहेत, म्हणजे तन्वी असो किंवा राकेश असो, यांचा काही गेम आपल्याला दिसत नाहीये. टास्कमध्ये ते कुठे काही खेळत नाहीये आणि त्यामुळं आपण ते सोडून संकेतला टार्गेट करणं खूप चुकीचं वाटत होतं. त्यानंतर आणखी एक प्रोमो आला आहे, की जो कॅप्टन्सी टास्क झालाय आत्ताच मधमाशाचा. त्यामध्ये परत आपण बघितलंय, की तन्वीला टास्क खूप छान खेळल्याबद्दल प्रशंसा झाली आहे तिची. कारण आपण बघितलंय मागचे 2-3 भाऊचे धक्के जर बघितले, तर भाऊचा धक्का कमी आणि तन्वीचा कौतुक सोहळा जास्त, असंच कुठेतरी दिसत आहे आपल्याला. तसंच यावेळेस पण झालंय. तन्वी टास्क छान खेळते, त्यात काही हेच नाही. पण तीच एकटीच टास्क छान खेळते असं आहे का? तर नाही. टास्कमध्ये आपण मागच्या टास्कमध्ये पण बघितलं, रेवा पण खूप छान टास्क खेळते. यावेळेस पण आपण बघितलं, की रेवा किंवा दीपाली पण खूप छान टास्क खेळला. आता त्यांच्या विरुद्ध विशालसारखा जर माणूस असेल, तर ते काय करणार आहे? आणि या म्हणजे तन्वीचा जो टास्क होता, त्या टास्कमध्ये तन्वी आणि सागर हे दोघं मिळून संकेतच्या अगेन्स्ट होते. तर कुठेतरी तन्वी एकटीच खेळली असं काही आहे नाही. नंतर मला तरी वाटतं, की त्यांनी ते बॅलन्स करण्यासाठी परत सागरला म्हटलं, की "हां, या टास्कचे तुम्ही हिरो आहात." बट या सगळ्यामध्ये आपण हे विसरून जातो, की संकेत खूप छान खेळला. कारण संकेत एकटा होता आणि हे तन्वी आणि सागर हे दोघं त्याच्या अगेन्स्ट होते. म्हणजे अनुश्री पण सोबत होती, पण अनुश्री एक कोपऱ्यात जाऊन होती. तर अनुश्रीचा तर एक वेगळा म्हणजे त्यामध्ये काही इन्व्हॉल्वमेंट खूप नव्हती. टास्कमध्ये जर तन्वी प्लस सागर अगेन्स्ट संकेत होतं आणि या दोघांच्या अगेन्स्ट तो एकटा खेळत होता आणि बऱ्यापैकी त्यांना टफ फाईट दिली, मध गोळा केलं आणि सगळंच केलं. म्हणजे त्यांना थांबवलं पण. त्यांचं जे टब होतं ते पण खाली केलं. बऱ्याच गोष्टी संकेत करतो. आपण संकेत माहीत आहे, की संकेत टास्क खूप छान खेळतो. पण संकेतला पाहिजे ती प्रशंसा टास्कबद्दल तरी आपण ऐकली नाही, की संकेत तुम्ही खूप छान खेळलात. परत त्याला काहीतरी म्हणजे जे गोष्टी जसं मागच्या आठवड्यामध्ये आपण बघितलं, की अरे तुम्ही खूप अग्रेसिव्ह झालात असं संकेतला बोलण्यात येतं. पण सेम अग्रेसिव्हनेस जेव्हा तन्वी दाखवते, तर तिला प्रशंसा मिळते. कुठेतरी एक दुटप्पी भूमिका वाटत आहे भाऊची. शेवटी एवढेच सांगायचे, की भाऊचा धक्का हा अनबायस्ड असायला पाहिजे. भाऊकडून अपेक्षा आहेत, की सगळ्यांची बाजू समजून ते काहीतरी
मुद्दा हायलाइट करतील आणि त्याला एक न्याय देतील अशी सगळ्यांची अपेक्षा असते. पण आपल्याला दिसत आहे, की कुठेतरी एकाच ग्रुपला फेवर केलं जात आहे, की जसं की काटा गँग आणि दुसऱ्या ग्रुपला नेहमी ते कुठलं पण काही करो त्यांना क्रिटिसाइज करण्यात येतं. आणि म्हणजे जसं आता मागच्या 2 आठवड्यापासून आपल्याला दिसत आहे, की संकेतला टार्गेट करण्यात येत आहे. सेम गोष्टी दुसरा ग्रुप पण करतो, पण त्याला कधी त्या गोष्टीवर बोललं जात नाही. कुठेतरी ऑडियन्स म्हणून पण सगळ्यांना हे अपेक्षित असतं, की भाऊचा धक्का हा अनबायस असायला पाहिजे आणि सगळ्यांना समान वागणूक द्यायला पाहिजे, की कुणाला एकाला फेवर नसायला पाहिजे. तरच तो शो बघण्यात मजा आहे. नाहीतर जर तुम्ही वन साइडेड करत असाल आणि तुम्हाला एकालाच समोर न्यायचं आहे, एकालाच पॉझिटिव्ह दाखवायचं आहे, एक नॅरेटिव्ह सेट करायचा आहे, तर मग बाकीचे लोकं शो का बघतील ना? ते पर्टिक्युलर एकाच ग्रुपचे जे फेव्हरेट किंवा त्यांचे फॅन्स असतील ते शो बघतील. तर सगळ्यांसाठी एक असं असायला पाहिजे, की सगळे बघतील असं तुम्ही भाऊचा धक्का करा. हीच भाऊकडून अपेक्षा आहे आणि भाऊ करतील होपफुली. बघू आता एपिसोडमध्ये नक्की काय होतं. तुम्हाला काय आणखी अपेक्षा आहे भाऊच्या धक्क्याकडून किंवा आणखी भाऊनी कुठले मुद्दे मांडायला पाहिजे ते कमेंटमध्ये नक्की सांगा.